आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, पण ज्याच्या नियमांच्या पुस्तकाकडे आपण सहसा म्हणजे एक धूळ खात पडलेली फाईल म्हणूनच बघतो. आपण बोलणार आहोत सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच आपल्या सोसायटीच्या कामकाजाबद्दल. आपल्याकडे युफोरिया कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची ही आदर्श उपविधी म्हणजे मॉडेल बायलॉजची पुस्तिका आहे आणि त्यासोबतच काही सोप्या भाषेतल्या नोट्स आहेत. आजचा आपला उद्देश हा नाहीये की हे नियम फक्त वाचून दाखवायचे. उलट या नियमांच्या आधारे आपण एका सोसायटीचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत. ती कशी जन्माला येते, कशी चालते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जी रोज छोटी मोठी युद्ध होत आहेत ती का होतात आणि ती सोडवण्यासाठी काय मार्ग आहेत. एका अर्थाने आपण सोसायटीच्या संविधानाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग या जगात डोकावूया आणि समजून घेऊया की हे सगळं चालतं कसं. सुरुवात एकदम मुळापासून करूया. सोसायटीचा भाग होण्यासाठी म्हणजे सदस्य बनण्यासाठी काय करावं लागतं? कोण होऊ शकतं सदस्य? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण इथेच सगळा पाया रचला जातो. या नियमांनुसार सदस्य 3 प्रकारचे असतात. पहिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सक्रिय सदस्य, ॲक्टिव्ह मेंबर. सोप्या भाषेत सांगायचं तर फ्लॅटचा मुख्य मालक, ज्याच्याकडे मतदानाचा अधिकार असतो आणि जो संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत पूर्णपणे भाग घेऊ शकतो. म्हणजे ज्याच्या नावावर शेअर सर्टिफिकेटमध्ये पहिलं नाव आहे तो. पण समजा फ्लॅट माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावावर आहे, तर आम्ही दोघेही सक्रिय सदस्य नाही का? नाही, आणि हाच तो महत्वाचा फरक आहे जो अनेकदा गोंधळ निर्माण करतो. जरी शेअर सर्टिफिकेटवर दोघांची नावं असली तरी मतदानाचा हक्क फक्त पहिल्या नावाच्या व्यक्तीला म्हणजे सक्रिय सदस्याला मिळतो. दुसरी व्यक्ती म्हणजे तुमच्या पत्नी या केसमध्ये सहयोगी सदस्य, असोसिएट मेंबर बनतात. त्या सभेला हजेरी लावू शकतात, चर्चेत भाग घेऊ शकतात, पण सक्रिय सदस्याच्या लेखी परवानगीशिवाय मतदान करू शकत नाहीत. अच्छा, म्हणजे एक फ्लॅट एक मत हे तत्व आहे. आणि तिसरा प्रकार कोणता? ते भाडेकरू किंवा ज्यांना आपण लायसन्सी म्हणतो, किंवा काही वेळा केअरटेकर. सोसायटीला माहिती असावं की फ्लॅटमध्ये कोण राहतंय आणि त्यांच्याकडून काही नियम पाळले जावेत यासाठी त्यांना सदस्य करून घेतलं जातं. पण त्यांना मालकी हक्क, मतदानाचा अधिकार असं काहीही नसतं. ते फक्त प्रशासकीय सोयीसाठी असतात. समजलं. म्हणजे फक्त फ्लॅट विकत घेतला म्हणजे झालं असं नाही. सदस्यत्वाची एक औपचारिक प्रक्रिया आहे. त्यासाठी काय अटी असतात? हो, ती प्रक्रिया पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे. उपविधी क्रमांक 19 नुसार काही गोष्टी बंधनकारक आहेत. तुम्हाला संस्थेचे किमान 10 शेअर्स खरेदी करावे लागतात, जे साधारणपणे 500 रुपयांचे असतात. त्यानंतर 100 रुपये प्रवेश शुल्क म्हणजे एंट्रन्स फी भरावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे तुमच्या फ्लॅटच्या खरेदी कराराची म्हणजेच सेल डीडची सर्टिफाईड प्रत द्यावी लागते. यानंतरच तुमची मालकी सिद्ध होते आणि तुम्ही अधिकृतपणे सोसायटीचे सदस्य बनता. सदस्य म्हणून तुमच्यावर बऱ्याच आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, पण ही एकतर्फी गोष्ट नाही. तुम्ही पैसे भरताय, नियम पाळताय, तर या बदल्यात तुम्हाला काही अधिकार, काही हक्कही मिळत असणारच. पण त्या हक्कांबद्दल बोलण्याआधी आपण या पैशांच्या विषयावरच बोलूया. सोसायटीचा हा सगळा आर्थिक गाळा चालतो कसा? पैसा येतो कुठून? सोसायटीच्या निधीचे अनेक स्रोत आहेत. जसे की तुम्ही म्हणालात प्रवेश शुल्क, शेअर्स किंवा कधीकधी मिळणाऱ्या देणग्या. पण नियमित कामकाज चालतं ते सभासदांकडून गोळा होणाऱ्या मासिक शुल्कावर, ज्याला आपण मेंटेनन्स म्हणतो. पण या मेंटेनन्समध्ये फक्त साफसफाई आणि सुरक्षेचा खर्च नसतो. त्याची एक ठरलेली विभागणी असते. अच्छा, ती कशी असते? यात मुख्यत्वे 3 प्रकारचे निधी येतात. पहिला म्हणजे दुरुस्ती व देखभाल निधी, रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड. नियमानुसार प्रत्येक फ्लॅटच्या मूळ बांधकाम खर्चाच्या किमान 0.75% रक्कम दरवर्षी या निधीत जमावायला हवी. म्हणजे एका अर्थाने सोसायटीचं खातं हे आपल्या घरच्या बजेटसारखंच आहे. हा मेंटेनन्स फंड म्हणजे महिन्याचा किराणा आणि लाईट पाण्याचं बिल. अगदी बरोबर. रोजच्या जगण्यासाठी लागणारा पैसा, जसं की लिफ्टची सर्व्हिसिंग, साफसफाई, सुरक्षा रक्षकाचा पगार. पण मग प्रश्न येतो मोठ्या खर्चाचा. समजा 20 वर्षांनी पूर्ण बिल्डिंगला बाहेरून प्लास्टर करायचे किंवा पाण्याची टाकी बदलायची आहे, तेव्हा अचानक लाखो रुपये कुठून आणणार? बरोबर. तेव्हा प्रत्येक सभासदावर एकदम मोठा बोजा पडेल. तोच बोजा पडू नये यासाठी दुसऱ्या एका फंडाची तरतूद आहे, जो अत्यंत महत्वाचा आहे, सिंकिंग फंड. सिंकिंग फंड? हा तुमच्या घरच्या बजेटमधल्या FD
म्हणजे फिक्स डिपॉझिट सारखं आहे. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आणीबाणीसाठी बाजूला ठेवलेली रक्कम. नियमानुसार बांधकाम खर्चाचा 0.25% रक्कम दरवर्षी या सिंकिंग फंडात जमा करायची असते. आणि गंमत म्हणजे तुम्ही FD मोडून किराणा नाही भरू शकत, तसंच सिंकिंग फंडातले पैसे छोट्या मोठ्या दुरुस्तीसाठी वापरता येत नाहीत. सिंकिंग फंड ही कल्पना कागदावर खूप चांगली वाटते, पण खरंच सोसायट्या हे पैसे फक्त मोठ्या दुरुस्तीसाठीच वापरतात की कधी-कधी सणासुदीच्या डेकोरेशनसाठी किंवा इतर कामांसाठी ते वापरले जातात? यावर काही बंधनं आहेत का? खूप चांगला मुद्दा आहे. सैद्धांतिकदृष्ट्या यावर कडक बंधनं आहेत. सिंकिंग फंड वापरण्यासाठी सर्वसाधारण सभेची म्हणजे जनरल बॉडीची विशेष परवानगी लागते. पण व्यवहारात जर समिती आणि सभासदांमध्ये एकमत असेल तर कधीकधी या नियमांना बगल दिली जाते. आणि इथेच भविष्यातल्या मोठ्या आर्थिक संकटाची बीजे रोवली जातात. लोक रोजचा खर्च बघतात, पण 20 वर्षांनी कराव्या लागणाऱ्या मोठ्या दुरुस्तीचा विचार करत नाहीत. हा नियम त्यांना तो विचार करायला भाग पाडतो. यात आणखी कोणता निधी असतो का? कारण आपल्या नोट्समध्ये एका वेगळ्या फंडाचा उल्लेख आहे. हो, आणि तो खूपच मनोरंजक आहे. तो आहे शिक्षण व प्रशिक्षण निधी, एज्युकेशन अँड ट्रेनिंग फंड. थांबा, शिक्षण निधी सोसायटीमध्ये मी हे पहिल्यांदाच ऐकतोय. म्हणजे सोसायटी आपल्याला एकत्र कसं राहायचं याचं शिक्षण देण्यासाठी पैसे घेते? ही तर खूपच अनोखी कल्पना आहे. आहे ना. सहकारी चळवळीच्या मूळ विचारात हे बसतं. कल्पना अशी आहे की एकत्र राहणं ही एक कला आहे आणि ती शिकावी लागते. सभासदांना त्यांचे हक्क काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत, सहकार्याची तत्त्व काय आहेत हे समजावं, यासाठी प्रत्येक सभासदाकडून दरमहा 10 रुपये घेतले जातात. हे दाखवतं की उद्देश केवळ एकत्र घरं बांधणं नाही, तर एक सुसंवादी समुदाय घडवणं हा आहे. खराच, हा एक वेगळा दृष्टिकोन आहे. चला आता आपण हक्कांवर येऊया. सदस्य पैसे भरतोय तर त्याला त्या बदल्यात काय मिळतं? त्याचे अधिकार काय आहेत? सगळ्यात पहिला आणि मूलभूत हक्क म्हणजे आपल्या घरात, आपल्या फ्लॅटमध्ये शांततेने राहण्याचा आणि त्याचा वापर करण्याचा अधिकार. दुसरा महत्त्वाचा हक्क आहे माहितीचा अधिकार, म्हणजेच पारदर्शकता. संस्थेच्या उपविधी, मागच्या सभेचं इतिवृत्त म्हणजे मिनिट्स ऑफ मीटिंग, ऑडिट रिपोर्ट हे सगळं बघण्याचा किंवा त्याची प्रत मिळवण्याचा प्रत्येक सभासदाला पूर्ण हक्क आहे. आणि संस्थेच्या कारभारात म्हणजे निर्णय प्रक्रियेत त्याचा काय वाटा असतो? तिथे त्याला सर्वात मोठा हक्क मिळतो, मतदानाचा. संस्थेच्या सर्वसाधारण सभांमध्ये म्हणजे जनरल बॉडी मीटिंग्समध्ये भाग घेण्याचा आणि आपलं मत मांडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा हक्क. अर्थात जसं आपण आधी बोललो, हा हक्क फक्त सक्रिय सदस्याला असतो. इथे एक सदस्य एक मत हे लोकशाहीचं तत्व लागू होतं. पण जिथे हक्क येतात तिथे जबाबदाऱ्याही येतात की नाही? हो, सामुदायिक जीवनाचा हाच तर गाभा आहे. सभासदांची मुख्य कर्तव्य कोणती आहेत, ज्यावरून सहसा वाद होतात. हो, आणि या जबाबदाऱ्या खूप स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. पहिली म्हणजे आपल्या फ्लॅटची आतून आणि बाहेरून नीट देखभाल करणे, जेणेकरून इमारतीला किंवा शेजाऱ्यांना त्रास होऊ नये. आणि दुसरी जी वादाचं मूळ असते ती म्हणजे समितीच्या लेखी परवानगीशिवाय फ्लॅटमध्ये कोणतेही संरचनात्मक बदल, स्ट्रक्चरल चेंजेस न करणं. आणि इथेच सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिसरं महायुद्ध सुरू होतं. कोणीतरी बाल्कनीला काच लावली किंवा 2 फ्लॅट एकत्र करून मधली भिंत तोडली. पण स्ट्रक्चरल म्हणजे नेमकं काय? किचन ओट्याची जागा बदलणं स्ट्रक्चरल आहे का? की फक्त कॉलम किंवा बीमला धक्का लावला तरच? उपविधी याबद्दल स्पष्टपणे काही सांगतात का? अगदी बरोबर. इथेच तर सगळा गोंधळ आहे. उपविधी स्ट्रक्चरल बदल करू नये असं सांगतात, पण त्याची नेमकी व्याख्या करत नाहीत. सर्वसाधारणपणे ज्यामुळे इमारतीच्या मूळ रचनेला म्हणजे कॉलम, बीम किंवा मुख्य भिंतींना धक्का लागतो, तो बदल स्ट्रक्चरल मानला जातो. पण प्रत्येक केस वेगळी असते. म्हणूनच कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी समितीला लेखी कळवून त्यांची परवानगी घेणं हे शहाणपणाचं आणि बंधनकारकही आहे. याशिवाय इतर सभासदांप्रती काय जबाबदारी असते? ती तर मूलभूत आहे. आपल्या वागण्याने किंवा घरातल्या कोणत्याही गोष्टीने इतर सभासदांना त्रास होणार नाही किंवा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे. जसं की रात्री अपरात्री मोठ्या आवाजात संगीत लावणे किंवा कॉमन एरियामध्ये अडथळा निर्माण करणे. आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संस्थेची सर्व देणी म्हणजे मेंटेनन्स वेळेवर भरणे. आणि जर कोणी वेळेवर पैसे भरले नाहीत तर? कारण हा तर प्रत्येक सोसायटीतला ज्वलंत प्रश्न असतो. हो, आणि कायदा इथे खूप स्पष्ट आणि कडक आहे. तुम्ही पैसे थकवलेत
तर सोसायटी तुमच्याकडून थकबाकीवर तब्बल वार्षिक 21% व्याज आकारू शकते. काय सांगताय? हो, हे एखाद्या क्रेडिट कार्डच्या व्याजापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे मेंटेनन्सला हलक्यात घेणं हे आर्थिकदृष्ट्या खूप महागात पडू शकतं. आता समजा नियम पाळले गेले नाहीत किंवा समितीच्याच कारभाराबद्दल काही शंका निर्माण झाली तर या संस्थेचा कारभार चालतो कसा आणि तक्रार करायची झाल्यास काय मार्ग आहेत? यासाठी एक स्पष्ट प्रशासकीय रचना आहे. या रचनेच्या शिखरावर आहे सर्वसाधारण सभा, जनरल बॉडी, म्हणजेच सर्व सदस्यांची मिळून बनलेली सभा. हीच सर्वोच्च आहे. संस्थेचं बजेट मंजूर करणं, ऑडिट रिपोर्टला मान्यता देणं, नियमांमध्ये बदल करणं असे सगळे मोठे निर्णय इथेच घेतले जातात. आणि रोजचं कामकाज कोण बघतं? रोजचं कामकाज पाहण्यासाठी असते व्यवस्थापन समिती, मॅनेजिंग कमिटी. ही समिती सभासदांमधूनच निवडणुकीद्वारे 5 वर्षांसाठी निवडली जाते. या उपविधींनुसार 100 सभासदांपर्यंत 11 सदस्यांची समिती असते, ज्यात महिलांसाठी आणि राखीव प्रवर्गासाठी जागांची तरतूद असते. हे एक प्रकारे सोसायटीचं मंत्रिमंडळ आहे, जे दैनंदिन निर्णय घेतं. हे खूपच संघटित वाटतंय. पण आता एक गुंतागुंतीचा प्रश्न. समजा मी स्वतः समितीचा सदस्य आहे आणि मला समितीचाच एखादा निर्णय चुकीचा, अपारदर्शक किंवा नियमानं धरून नाही असं वाटतंय, तर त्याला आव्हान देण्याचा काही मार्ग आहे का? यावर आपल्या स्रोतांमध्ये एक छान माहिती दिली आहे. हो, आणि हा लोकशाही प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण समिती म्हणजे काही राजा नाही, यासाठी एक ठरलेली प्रक्रिया आहे. पहिली पायरी म्हणजे ज्या निर्णयाबद्दल शंका आहे त्यासंबंधीची कागदपत्र लेखी स्वरूपात मागणं, जसं की सभेचे इतिवृत्त, खर्चाची बिलं किंवा झालेला करार. अनेकदा माहिती मिळाल्यावरच गैरसमज दूर होतात. आणि त्यानेही समाधान झालं नाही तर दुसरी पायरी आहे तुमचा विरोध अधिकृतपणे नोंदवणं. पुढच्या समितीच्या सभेत मागच्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम केलं जातं. तेव्हा तुम्ही उभं राहून सांगू शकता की माझा या निर्णयाला विरोध आहे आणि तो तसा इतिवृत्तात नोंदवला जावा. हा एक महत्त्वाचा कायदेशीर पुरावा बनतो. आणि समजा समितीने ऐकलंच नाही तर तिसरी पायरी म्हणजे विषय सर्वसाधारण सभेपुढे नेणे. समितीपेक्षा सर्वसाधारण सभा श्रेष्ठ आहे. तुम्ही इतर काही सभासदांची सही घेऊन विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी करू शकता आणि तो विषय सगळ्यांसमोर मांडू शकता. आणि शेवटचा उपाय काय? शेवटची पायरी म्हणजे सहकार निबंधकाकडे, कॉपरेटिव्ह रजिस्ट्रारकडे औपचारिक तक्रार दाखल करणे. ही एक सरकारी यंत्रणा आहे जी सहकारी संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवते. पण या सगळ्या प्रक्रियेत एक सल्ला दिला जातो की भावनिक किंवा वैयक्तिक पातळीवर न जाता पूर्णपणे तथ्यांवर आणि लेखी पुराव्यांवर आधारित संवाद साधावा. हे खूपच स्पष्ट आहे. आता सर्वात टोकाच्या परिस्थितीबद्दल बोलूया. एखाद्या सभासदाने वारंवार नियम मोडल्यास त्याच्यावर कोणती कठोर कारवाई होऊ शकते? त्याला सोसायटीतून काढून टाकता येतं का? हो, उपविधींमध्ये तशी तरतूद आहे, ज्याला हकालपट्टी, एक्सपल्शन म्हटलं जातं. पण ही एक अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही कारवाई सहजासहजी करता येत नाही. त्यासाठी सर्वसाधारण सभेत 3/4 म्हणजे 75% बहुमताची गरज असते आणि त्यानंतर निबंधकाची परवानगीही लागते. इतकी कठोर कारवाई करण्याची वेळ का येऊ शकते? याची प्रमुख कारणं कोणती आहेत? याची काही गंभीर कारणं आहेत, जसं की वारंवार आणि हेतुपुरस्कर सोसायटीची मोठी देणी न भरणे किंवा आपल्या फ्लॅटचा वापर बेकायदेशीर, अनैतिक किंवा समाजाला धोकादायक अशा कामांसाठी करणे किंवा सातत्याने उपविधींचं उल्लंघन करून सोसायटीच्या शांततेत आणि सुव्यवस्थेत बाधा आणणे. ही एक प्रकारे शेवटची ताकीद आहे की तुम्ही या समाजाचा भाग म्हणून राहण्यास पात्र नाही. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका गृहनिर्माण संस्थेचे नियम, सदस्यत्व, पैशांची व्यवस्था, हक्क जबाबदाऱ्या आणि प्रशासकीय रचना पाहिली. यातून आपण काय शिकायला हवं? थोडक्यात सांगायचं तर एक गृहनिर्माण संस्था ही केवळ विटा सिमेंटची इमारत नाही, तर ती एक लहान लोकशाही आहे. आणि ही लोकशाही एका तपशीलदार संविधानावर म्हणजेच या उपविधींवर चालते. इथे तुमच्या वैयक्तिक हक्कांमध्ये, जसं की आपल्या घरात शांततेने राहण्याचा हक्क, आणि तुमच्या सामूहिक जबाबदाऱ्यामध्ये, जसं की देखभालीसाठी पैसे देणं आणि इतरांना त्रास न देणं, यात एक नाजूक संतुलन साधलेलं असतं. आणि हे संतुलनच या व्यवस्थेचा आत्मा आहे, बरोबर? जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. आपण सुरुवातीला त्या शिक्षण आणि प्रशिक्षण निधीबद्दल बोललो. दरमहा 10 रुपये. ही रक्कम खूप छोटी आहे, पण त्या मागचा विचार खूप मोठा आहे. तो विचार हा आहे की सामुदायिक जीवन जगणं ही एक शिकण्याची आणि सराव करण्याची गोष्ट आहे. ती आपल्याला आपोआप जमत नाही.
मग यावर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपण ज्या सोसायट्यांमध्ये राहतो तिथले किती लोक खरोखरच या सहकारी शिक्षणाबद्दल विचार करतात आणि केवळ देखभाल शुल्क वेळेवर भरण्याच्या पलीकडे जाऊन एक चांगली आणि सुसंवादी कम्युनिटी, एक खरं शेजारपण तयार करण्यासाठी आपण व्यावहारिक पातळीवर आणखी काय करू शकतो.